वेड असलेली लोक असतात ना, म्हणजे वेगवेगळी वेड असतात त्यांना. फिल्मचं वेड असलेली लोक पण आहेत. असंच एक विचार आला की समजा या सिनेमाचं वेड असलेली लोक, त्यांचं लग्न आणि त्यांचा मधुचंद्र कसा असेल बघा ना, विचार करा. धनश्री काडगावकर आणि डॉक्टर निलेश साबळे यांच्या सोबत हा फिल्मी मधुचंद्र. आधी आम्हाला हात सोड आणि मग काय करायचं ते कर. सेठ, इसकी क्या गारंटी कि तुम्हारे पास कोई बॉम्ब नहीं है? हे मी बॉम्ब ठेवणारा वाटतो तुला? मग कशाला बॉम्ब मारताय? अरे तुझ्या धाकट्या मालकाला स्थळ दाखवायला आलोय. आयला म्हणजे आयटम बॉम्ब. किधर है? किधर है? डोकं ठिकाणावर आहे का? तुझ्या धाकट्या मालकासाठी स्थळ आहे. आगाऊ दिसतोयस. तुझी मालकाकडे कंप्लेंट करतो. सेठ, जाओ उस मालिक से मेरी कंप्लेंट कर दो, लेकिन पहले उस आदमी की कंप्लेंट करना जिसने ये गेट बनाया. पहले उस आदमी की कंप्लेंट करना जिसने ये गाड़ी बनाई. उस आदमी की कंप्लेंट करना जिसने ये बंगला बनाया. और उस आदमी की भी साइन लेके आओ जिसने मेरे हाथ में ये लिख दिया. नहीं, ये लिख दिया. कुछ नहीं लिखा. क्यों नहीं लिखा उसकी भी साइन लेके आओ और कंप्लेंट कर दो. जाओ सेठ, सबकी कंप्लेंट कर दो. मैं तुम्हारे लिए ये गेट खोल रहा हूं सेठ. सबकी कंप्लेंट कर दो, सबकी. मैं किसी से नहीं घबराता. सारे दुनिया की सिक्योरिटी हम करते हैं. सारे तू गाडी चालव. हो सॉरी. तू तुझ्या जागेवर. माझी सुट्टी आहे ना बघा. जाऊन तुझ्या मालकाला सांग आम्ही आलोय म्हणून, नाहीतर तुझी कंप्लेंटच करतो. ह्यांचं कसं आहे माहितीये का? कसं आहे? नवस केला 9 साला नाही बोकड. बरं पट्या. नवस केला 9 साला नाही बोकड आणि दारोदार स्थळ घेऊन फिरतय माकड. छान होतं, छान होतं. छान नव्हतं, तुम्हाला माकड म्हणला त्यो. बाईसाहेब, हा एक एक माणसं असतात. इथे पण म्हणजे इथेच. आणखी कुठे? तुमची मुलगी म्हणजे सॉलिड आयटम आहे अगदी. छान आहे दिसायला. स्क्रीनवर आली पाहिजे. स्क्रीनवर आली ना की त्या दीपिका पदुकोणचा दिवा एकदम विझून जाईल. तुमची मालकाकडे तक्रारच करतो मी आता. बघ, तक्रार? काय वाईट केलंय हो मी? तुमच्या मुलीचं कौतुक केलं तर तक्रार करायची डायरेक्ट म्हणजे? पण तुमच्या मुलीवर आरोप करायचा म्हणजे बाई, हा डाग मी आता कसा पुसून काढणार? काय नमुने भरल्यात एक एक. नवरा मुलगा असा नसला म्हणजे मिळवलं. सॉरी 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 सॉरी. नाही, तुम्हाला जास्त वेळ बसावं लागलं म्हणून मी सॉरी म्हणालो. काय या बिझनेस अपॉइंटमेंट्स आणि फोन बंदच होत नाही तो. ठीक आहे, ठीक आहे. ही आमची देवकी. अरे वा 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 वा. देव देव. हा, पुन्हा हाच. माळी, वॉचमन, घरगडी. हो काय हो, कुठे मिळाले हे नमुने? फसलात की नाही तुम्ही? हो, आमचा देवेंद्र म्हणजे एक नंबरचा फिल्मी माणूस बघा. हा तिघांचा अभिनय त्यानं एकट्यानंच केला असणार बघा. अरे वा, हे म्हणजे अगदी चांगलं झालं. हो, आमची देवकी सुद्धा अगदी अशीच. अहो, ती सुद्धा पूर्ण फिल्म वेडी आहे. आता हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सारखा जोडा शोभेल. मेड फॉर ईच अदर. बऱ्याच मुली मी आतापर्यंत पाहिल्या, खूप सुंदर वाटल्या. पण बऱ्याच मुली मी नाकारल्यात बरं. मी सुद्धा बरेच वासुदेव नाकारलेत. हो, म्हणजे त्यातला एक तर ना सलमान खानला सुद्धा कॉम्पिटिशन होता. अरे कॅटरीना सुद्धा फ्लर्ट झाली असती त्याच्यावर, कळलं? पण माझ्या प्रत्येक नकारात एक रहस्य दडलेलं होतं. खरंच?
माझ्या सुद्धा प्रत्येक नकारात एक रहस्य दडलं होतं. आणि तेच रहस्य आज मी तुला सांगणार आहे. काय रहस्य असेल हो? हो मलाही देवकीने कधी सांगितलं नाही. आणि देवेंद्रनेही मला कधी काही सांगितलं नाही. पण मला यावेळेला वाटतं की दोघांची मनं जुळली पाहिजेत. हो ना, मलाही वाटतं. हो दोघंही फिल्मी वेडे आहेत. मी खात्री देऊन सांगतो, आता दोघं आत येतील आणि म्हणतील आम्हाला हे लग्न मंजूर आहे. आम्हाला हे लग्न मंजूर नाही. माँ, 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 मैं किसी के बच्चे की माँ बनने वाली हूँ. माँ, किसी के बच्चे की म्हणजे? मैं सलमान के बच्चे की माँ बनने वाली हूँ. सलमान तो कुठे भेटला तुला? अगं ऑफिसात भेटला. इतकं handsome, ऑफिस मध्ये कशाला आला होता? मरायला? मरायला म्हणजे जिवंत आहे. पिऊन आहे आमच्या ऑफिस मध्ये तो. नाव काय त्याचं? पी सूर्यकांत. मद्रासी आहे? मराठी आहे. मग असलं कसलं नाव? अगं आम्ही फिल्मी स्टाईल मध्ये त्याला पी सूर्यकांत असं म्हणतो, पण मध्यमवर्गीय स्टाईल मध्ये त्याचं नाव सूर्यकांत पगारे असं आहे. एका मुलीवर माझं प्रेम आहे, अफेर आहे माझं. नाव काय तिचं? नाव काय तिचं? डॉली. अरे मी तुझ्या आयटम गर्ल बद्दल विचारत नाही. अरे माझ्या होणाऱ्या सुनेबद्दल, तुझ्या बायको बद्दल विचारतोय. बायकोच नाव आहे डॉली. पारशी आहे. नाही चालेल चालेल चालेल. अरे आपण कोकणस्थो, ती पारशीस्त फारशिस्त असते त्यांच्याकडे. आम्ही तुझ्या लग्नाला तयार आहोत. काय? आई बाबा, तुम्ही माझे सख्खे आई वडीलच आहात ना? काहीतरीच काय विचारतेस? अरे मग तरी सुद्धा या लग्नाला विरोध कसा काय नाही? अगं तुझं सुख महत्वाचं. अगं आईच्या बारमध्ये झालेला तो अत्याचार, त्यातून ते झालेलं मूल, हे सगळं सांगितल्यावर मला नाही वाटत ते लग्नाला तयार होतील. त्यामुळे आता आपल्यासमोर फक्त एकच मार्ग उरलाय, चिठ्ठी लिहायची आणि हे घर सोडून पळून जायचं.